पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात। या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवरती येतात असे मानले जाते। पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे विविध विधी केले जातात। धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला संपतो। म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते। तर जाणून घेऊया यावेळी पितृपक्ष कधी सुरू होणार आहे, तिथीनुसार श्राद्धाची तारीख काय असणार आहे आणि कोणकोणते उपाय करायचे आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती। तर नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। पितृपक्षात पितरांचे श्राद्ध आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते। असे केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो, पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात असं मानलं जातं। पितृपक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वज आणि पितरांना तर्पण व श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्त्व आहे। असं मानलं जाते की या दिवशी पूर्वज मृत्यूभूमीतून कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात, त्यामुळे पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो। दुसरीकडे पितृपक्षातील तिथीनुसार पितरांचे श्राद्ध घालणे शुभ मानले जाते। पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान आणि अन्न अर्पण केले जाते। पंचांगानुसार पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत असतो। यावर्षी पितृपक्ष हा 17 सप्टेंबर पासून सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर रोजी सर्व पितृ अमावस्येला संपेल। सर्व पितृ अमावस्येला पितृमोक्ष अमावस्या, महालय असेही म्हणत असतात। तर पौर्णिमेचे जे श्राद्ध आहे तर ते 17 सप्टेंबर रोजी असणार आहे। प्रतिपदा ही 18 सप्टेंबरला, द्वितीय श्राद्ध 19 सप्टेंबरला, तृतीय श्राद्ध 20 सप्टेंबरला, चतुर्थी श्राद्ध 21 सप्टेंबरला, महाभरणी 21 सप्टेंबरलाच आहे। पंचमी श्राद्ध हे 22 सप्टेंबरला, षष्ठी श्राद्ध 23 सप्टेंबरला, सप्तमी श्राद्ध हे 23 सप्टेंबरला, अष्टमी श्राद्ध हे 24 सप्टेंबरला, नवमी श्राद्ध हे 25 सप्टेंबरला, दशमी श्राद्ध हे 26 सप्टेंबरला, एकादशी श्राद्ध 27 सप्टेंबरला, द्वादशी श्राद्ध 29 सप्टेंबरला, माघ श्राद्ध 29 सप्टेंबरला, त्रयोदशी श्राद्ध हे 30 सप्टेंबरला, चतुर्दशी श्राद्ध हे 1 ऑक्टोबरला आणि सर्व पितृ अमावस्या ही 2 ऑक्टोबरला। तर या पद्धतीने आपल्या घरामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचे जे काही विधी आहेत, दान, धर्म, तर्पण, अर्पण सर्व आपल्याला या काळामध्ये करायचं आहे। तुमच्या पितरांचं ज्या पद्धतीने श्राद्ध तुम्ही घालत असाल, ज्या तिथीला तुम्ही श्राद्ध घालत असाल त्या दिवसामध्ये आपल्याला हे सर्व करायचं आहे। आता बघा, आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण पूर्वजांचे स्मरण करत असतो तर त्यावेळेस त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, कारण आपल्याला हे सर्व जे काही मिळालेलं असतं ते कशामुळं, कारण त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्यामुळेच आपल्याला हे सर्व जे काही सुख समृद्धी बघायला मिळत आहे त्यांच्यामुळेच। त्यामुळे ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं असतं आणि आपल्याला आपल्या घरासमोर कावळ्यासाठी काही वस्तू खायला ठेवायच्या असतात। आता जर तुम्हाला शक्य झालं तर ह्या 15 दिवसामध्ये रोज तुम्ही घरासमोर कावळ्याला, आता ह्या ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे तर त्या खायला ठेवा। रोज नाही शक्य तर तुमची जी काही पितरांची तिथी असेल त्या तिथीला तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। पितृलोकातून ज्या वेळेस आपले पूर्वज हे पृथ्वी तलावरती येतात ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये येतात, गायीच्या स्वरूपामध्ये, कुत्र्याच्या स्वरूपामध्ये ते येत असतात आणि ज्यावेळेस मुक्या जनावरांना आपण हे खायला देतो त्यावेळेस ते अन्न हे आपल्या पूर्वजांना मिळत असतं। ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळे ह्या पितृपक्षामध्ये गाय, कावळा, कुत्रा जमेल त्या मुक्या जनावराला तुम्हाला खायला द्यायचं आहे। ब्राह्मणांना अन्नदान करायचं आहे। पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे। पिंपळाच्या झाडाची सेवा करत असताना 15 दिवसामध्ये तुम्ही रोज पाणी अर्पण करू शकता, पण पिंपळाच्या झाडाला स्पर्श चुकूनही करायचा नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व पितृपक्षामध्ये ह्या 15 दिवसामध्ये करायचं आहे। आता काय करायचं आहे, तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला असं वाटतं की आता इथे आपल्या घरामध्ये कावळा येत असेल तर, किंवा मग आजूबाजूला एखाद्या झाडाखाली म्हणा, तुम्हाला असं वाटतं की तिथे कावळा येत असेल, तिथे जाऊन तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। काय करायचं आहे बघा, 3 चपात्या तुम्हाला करायच्या, छोट्या छोट्याशा केल्या तरी चालेल। 1 चपाती ही कावळ्यासाठी, 1 चपाती ही गायीसाठी, 1 चपाती ही कुत्र्यासाठी। आता त्यानंतर त्या प्रत्येक चपातीवरती तुम्हाला खीर, आणि ती कशाची तर
तांदळाची खीर आपल्याला त्या प्रत्येक चपातीवरती थोडी थोडी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे कावळा, गाय, कुत्रा असेल तिथे जाऊन तुम्हाला ह्या जे 3 नैवेद्य आहेत तर ते तुम्हाला खाऊ घालायचे आहे आणि आपल्या पूर्वजांचं तिथे स्मरण करायचं आहे। पूर्वजांचं स्मरण करत असताना ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करायचा। ज्यावेळेस तुम्ही हा नैवेद्य गायीला खाऊ घालणार आहात त्यावेळेस गायीचं तोंड हे दक्षिण दिशेला असावं। ज्यावेळेस तुम्ही कुत्र्याला हा नैवेद्य खाऊ घालणार आहात त्यावेळेसही तुम्ही तो दक्षिण दिशेला ठेवायचा, जेणेकरून कुत्र्याचं तोंड हे दक्षिण दिशेला होईल। प्रत्येक नैवेद्य हा तुम्ही दक्षिण दिशेला ठेवा, जेणेकरून सर्व प्राण्यांचे जो तोंड आहे तर ते दक्षिण दिशेला होईल, कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा असते, आपल्या पितरांची दिशा असते, तर त्यासाठीच आपल्याला हे सर्व करायचं असतं। तर अशा पद्धतीने आपल्याला पितृपक्षामध्ये या 15 दिवसामध्ये हे 3 नैवेद्य ठेवायचे आहे। आता रोज तुम्हाला जर आपल्या घरासमोर कावळ्याला काही खायला ठेवायचं असेल तर काय करायचं आहे, अशाच पद्धतीने थोडीशी खीर तुम्हाला तयार करायची, अगदी थोडीशी रोज तयार केली ना तर ही चालेल आणि त्याच्यानंतर ती खीर तुम्ही रोज कावळ्याला थोडी थोडी खायला ठेवायची आहे। रोज थोडीशी खीर तयार करायची आणि रोज ही एखाद्या वाटीमध्ये तुम्हाला ती कावळ्याला खायला ठेवायची आहे। खीर नाही शक्य तर छोटीशी चपाती तयार करायची आणि ती तुम्ही ठेवू शकता, त्यावरती थोडीशी साखर ठेवून। तर अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला या पितृपक्षामध्ये करायचं आहे। या पितृपक्षामध्ये ज्यावेळेस आपण आपल्या पूर्वजांसाठी काही उपाय करतो, काही सेवा करतो तर त्याचं पुण्य हे अनेक पटीने आपल्याला मिळत असतं। लक्षात ठेवा, कारण पूर्वजांचे जे दोष आहे त्यांच्या जर आत्म्याला त्रास झाला तर ते त्रास आपल्याला होत असतात। आपल्या घरातील मुलांचा स्वभाव हट्टी, चिडचिडा, तापट होतो किंवा मग आपल्या घरातील माणसांचा स्वभाव सुद्धा काही वेळेस चेंज होतो। तर त्यासाठीच या पितृपक्षामध्ये आपल्याला 15 दिवसामध्ये हे सर्व गोष्टी, या सर्व दान, धर्म, तर्पण हे करायचे असतात। यामुळे काय होतं तर एकतर आपल्या घराची प्रगती ही खूप मोठ्या प्रमाणात होते, कधीच कोणत्याच कार्यात आपल्याला अडचण येत नाही, प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळतं आणि हे यश हे आपलं कोणीच थांबवू शकत नाही। त्यामुळे ह्या गोष्टी या पितृपक्षामध्ये आपल्याला करायच्याच असतात, हे लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीने आपल्याला हे पितृपक्षातील 15 दिवस जे आहेत ते घालवायचे आहे आणि रोज घरामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर पितृपक्षामध्ये 12 वाजता दुपारी 12 वाजता तुम्हाला पितृस्तोत्रांचं पठण करायचं आहे। भगवद्गीतेतील 7वा अध्याय जर शक्य झाला तर तो रोज वाचा, याने पितृदोष जो आहे तर तो आपला लवकर संपायला मदत होते। विष्णू सहस्रनामचं तुम्ही पाठ करू शकता, आपल्या पूर्वजांसाठी स्मरण करून की हा जे पाठ मी करत आहे तर ते तुम्हाला तुमच्यासाठी करत आहे। अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये पितृपक्षामध्ये हे सर्व उपाय करायचे असतात, कारण बघा हे 15 दिवस खूप खूप महत्त्वाचे असतात। या 15 दिवसामध्ये जितक्या वेळेस तुम्ही तुमच्या पूर्वजांचं स्मरण कराल, त्यांच्यासाठी काही गोष्टी दान, धर्म, तर्पण, अर्पण कराल तर त्या गोष्टी ह्या आपल्यासाठी आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाच्या असतात। तर अशा पद्धतीने हे 15 दिवस घालवा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। श्री स्वामी समर्थ।